जास्त पैसे लावेल त्याची वेबसाईट एक नंबरला दिसते असं तुम्हाला वाटतं, पण तसं नाहीये. तर ते कसं आहे ते आजच्या लेक्चरमध्ये पाहायचंय. गुगल ॲड ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट गुगलच ओपन करावं लागतं. गुगल ॲड रन करण्यासाठी. बिंग ॲड रन करण्यासाठी बिंग ओपन करावं लागतं. मग आपल्याला अकाउंट कसं क्रिएट करायचं सगळ्यांना समजलंय? कोणाकोणाला समजलंय? मुजीब तुला समजलंय का? गुगल ॲड कसं अकाउंट ओपन करायचं सांग मग आता. गुगल ॲड सर्च करायचं. गुगलवरती जाऊन गुगल ॲड सर्च करायचं. मग मुजीबच्या अकाउंटवरून मी जाऊन काय केलं, गुगल ॲड सर्च केलं आणि इथं काय केलं, ह्यांची पण ॲड रन झाली. हे एसईओचा रिझल्ट आहे का गुगल ॲडचा रिझल्ट आहे मंगेश? गुगल ॲडचा आहे का? तर इथं स्पॉन्सर लिहिलेलं आहे. ह्याच्यावरती क्लिक केलं तर गुगल ॲडच्या अकाउंटमधून काहीतरी पैसे डिडक्ट झाले. आता आपल्याला ते अकाउंट क्रिएट करायचे तर साइन इन करायचं. काय करायचं? साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर काय होणार, तुमचं जे एक्झिस्टिंग अकाउंट आहे ते तुम्हाला इथं दिसायला स्टार्ट होणार. पण जर नवीन अकाउंट जर क्रिएट करायचं असेल तर इंगळे काय करायचं सांग तू आता. कसं लॉग इन करू? मला ह्याच्यातच नवीन अकाउंट क्रिएट करायचंय. हे अकाउंटचं नाव काय? मुजीब शेख आहे. आणि मला अजून एक नवीन अकाउंट क्रिएट करायचंय. आता हा जो बिझनेस आहे तो NMD च्या ऍड रन करण्यासाठी करायचंय. तर कसं क्रिएट करू नवीन अकाउंट? ॲड अनदर अकाउंट. ऍड अनदर कसं करायचं? कुठं क्लिक करायचं? तिथेच त्या मुलीच्या इथं हा, तर हे ईमेल आयडी वरती क्रिएट करायचं आणि इथं क्रिएट न्यू गुगल ऍड अकाउंट करायचं. क्रिएट न्यू गुगल अकाउंट मध्ये केल्यानंतर असं ऑप्शन येतात तुम्हाला सगळ्यांना. तुला दिसतंय का? कोण दिसतंय तुला? स्क्रीन. क्रिएट युअर फर्स्ट कॅम्पेन ह्याच्यावरती क्लिक केलं. इथं काय म्हणतंय, तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं का तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. माझ्याकडे जर वेबसाईट नसेल आणि मला कीवर्ड रिसर्च करण्यासाठी काय पाहिजे, फक्त अकाउंट पाहिजे, तर आपण काय करणार, इंडिया सिलेक्ट करणार. इंडिया सिलेक्ट करून इथं कॉन्टॅक्ट नंबर टाकणार 88 30 49 88 11 झालं. आणि इथं काय करणार, नेक्स्ट करणार. जर तुमच्याकडे हे वेबसाईट नाहीये तर तुम्हाला गुगल ऍडचा अकाउंट क्रिएट करता येईल का? येस और नो? येस, करता येईल. तुमच्याकडे वेबसाईट नाहीये आणि तुम्हाला गुगल ऍड रन करता येईल का? अक्षय तू सांग. नाही. गुगल ऍड रन करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट लागेल किंवा युट्यूब लागेल किंवा गुगलचं काहीतरी लिंक लागेल, गुगलची युट्यूबची लागेल किंवा गुगलच्या प्रॉडक्टची लागेल, तरच तुम्ही गुगल ऍड रन करू शकता. पण अकाउंट क्रिएट करण्यासाठी, अकाउंट आपण कंटेंट लिहिण्यासाठी पण आपल्याला कीवर्ड रिसर्च लागतं. तर मग मी इथं काय करतो, हे तुम्हाला कनेक्ट करायचंय का नाही, स्किप करायचं. दुसरं काय, हे सगळं काय करायचं तुम्हाला, स्किप करायचंय. अकाउंट क्रिएट करताना पहिल्यांदा तुम्हाला स्किप करायचंय. आणि आता नंतर काय करू मुजीब, बोल. पुढची स्टेप काय करू, नेक्स्ट करू का स्किप करू? Leave the campaign. तुला काय ह्याच्यासाठी रिक्षासारखं रेटावं लागतं का मागून? काय करायचं ते सांग. स्किप करायचं. स्किप केल्यानंतर आता काय करू, लिव्ह कॅम्पेन क्रिएशन. कॅम्पेन क्रिएशन लिहिलं म्हणजे मला कॅम्पेन क्रिएट करायचंच नाहीये, मला फक्त अकाउंट क्रिएट करायचं. डायरेक्ट इथं काय झालं, लिव्ह कॅम्पेन क्रिएट केले की लगेच तुमचं काय झालं, अकाउंट क्रिएट झालं. त्याला 10 डिजिटचा कस्टमर आयडी आला. आणि इथं काय करायचं, कंटिन्यू करायचं. आणि आता तुमची बिलिंग प्रोसेस झाली की तुमचं एक अकाउंट क्रिएट झालं. आणि इथं तुम्हाला कीवर्ड रिसर्च वगैरे आले का? काय आले का? कीवर्ड रिसर्च बाकीचे ऑप्शन आलेत का इथं? नाही आले. तर ते कधी होतील, जर तुम्ही इथं काय केलं, पोस्ट पे करायचं का ऑटो पे करायचं, प्रीपे करायचं, प्रीपे करायचं. आणि इथं अमाऊंट टाकायची आणि अमाऊंट टाकून काय करायचं तुम्हाला, 599 500 रुपये टाकलं, एक OTP येणार आणि सबमिट करायचंय. किती सिंपल वे हा. सगळ्यांना समजलं अकाउंट कसं क्रिएट करायचं? काय धक्काबुक्की करायची गरज पडली का तुम्हाला? इथं OTP टाकायचा 96 54 15. कन्फर्म केलं. अकाउंट क्रिएट करायला कोणाला प्रॉब्लेम येईल का? UPI ने पेमेंट टाकता येतं का गुगल ऍड मध्ये? नाही येत.
असं नाही आहे. तुम्हाला समजलं का? तुम्हाला काय नाव तुमचं? कृष्ण सातपुते शिंदे. कृष्ण सातपुते चांगला क्रिकेटर आहे. आले का हे ऑप्शन कीवर्ड रिसर्चचे वगैरे? भरपूर जागा आहे, अलीकडे या तुम्ही. चेअर पण घ्या, डबल चेअर नका घेऊ कुठे. सर जर पेमेंट नाही केलं तर डॅशबोर्ड येतं. पेमेंट नाही केलं तर डॅशबोर्ड येत नाही. त्याच्यावर काय करायचं, OTP पाठवायचा आणि कॅन्सल पेमेंट करायचं. आणि ज्यांच्याकडे कार्ड नसेल त्यांनी माझं कार्ड वापरा. बरोबर आहे, मी कार्ड देतो ते वापरा. इथं काय करायचं आता, टेलर्स अबाउट युअर ऑर्गनायझेशन 2 अकाउंट क्रिएट करता येतात. एक याचं MSME म्हणजे मल्टी अकाउंट क्रिएट करता येतं आणि एक येतं सिंगल अकाउंट. म्हणजे एक माणूस 6 महिन्यापर्यंत फ्री ऑफ कॉस्टचा अकाउंट वापरू शकतो आणि 6 महिन्यानंतर त्याला ॲडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करावं लागतं. म्हणजे मी काय करू शकतो, नवनाथ दरेकर नावाने एक अकाउंट क्रिएट करू शकतो आणि ते पण चालू शकतो. मग इथं काय, युअर ऑर्गनायझेशन अँड ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. ही ॲडव्हर्टायझिंग एजन्सीसाठी तुम्हाला अकाउंट करायचं का? मुजीबची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे का? नाही. मग त्याला काय करायचं, नो करायचं. नंतर हू पेज फॉर युअर ॲड. कोण पे करणार आहे ॲडसाठी? तो स्वतः पे करणार आहे का क्लायंट पे करणार आहे? क्लायंटचं कार्ड टाकलंय, मग क्लायंटचं नाव लिहायचं. वी पे केलं तरी चालेल, नो एजन्सी पे. बस. म्हणजे आपण जर कोणाचं करत असेल त्यावेळी मग क्लायंट करणार क्लायंट करा किंवा तुमचं करा, काहीच नाही. झालं तुमचं अकाउंट क्रिएट. कोणाला काय प्रॉब्लेम आला का? हे नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं? ते तुम्हाला डॉक्युमेंट कुठं आत्ता व्हेरीफाय करायचंय? आत्ता काहीच करायचं नाही तुम्हाला 6 महिन्यापर्यंत. पण जर तुम्हाला वाटतंय मला आत्ता अकाउंट क्रिएट केले आणि आत्ता लगेच व्हेरीफाय करायचंय मला, हे आता मुजीबच्या नावाने अकाउंट तयार केले तर मुजीबचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतं. तर ते कसं करायचंय? आता तुम्हाला काहीच गरज नाही. आता तुमचं झालं 6 महिन्यापर्यंत तुम्हाला इथं कोणतंच नोटिफिकेशन येणार नाही. एक्सकेप जर तुमचं पेमेंट संपलं तर पेमेंटचं येणार आहे. आता तुम्हाला ॲडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन कसं करायचं मी तुम्हाला ते सांगतो. पण आता तुम्हाला ते करण्याची गरज नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, आधी तुम्हाला काय गरज आहे, अकाउंट क्रिएट करण्याचं. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला कीवर्ड रिसर्च करता आलं पाहिजे. येतं का तुम्हाला कीवर्ड रिसर्च करता? तुम्हाला दिसतंय का हे? मग कुठं क्रिएट करू आता अकाउंट क्रिएट, कीवर्ड रिसर्च करायचे मला. कुठे टूल्स? हा, हे टूल्स मध्ये जायचं. टूल्स मध्ये जाऊन प्लॅनिंग मध्ये जायचं. प्लॅनिंग मध्ये गेल्यानंतर कीवर्ड प्लॅनर येतो. आपण हे सगळं कशासाठी करतोय? कीवर्ड रिसर्च करण्यासाठी. तुम्ही शिक्षण कशासाठी घेता? तुम्ही चांगलं राहतात का? चांगले पैसे कशासाठी कमवतात तुम्ही? जे लोक शिकत नाहीत त्यांचं पण लग्न होतंय का नाही होत? मग तुम्ही कशासाठी एवढी धक्काबुक्की करतात? चांगली पोरगी भेटण्यासाठी. मग तुम्ही हे कीवर्ड रिसर्च का करतात? तुमची ऍड चांगली रन होण्यासाठी. समजलं का? मग कसं चांगली ऍड रन होईल तुमची? मग तुम्हाला जर सांगितलं मी काय करायचंय, आपल्याला इन्व्हेस्टमेंट बँकिंग साठी आपल्याला कीवर्ड रिसर्च करायचं, तर तुम्ही काय करणार? मग सगळ्यात जास्त कीवर्ड कोणता ह्याला? डिजिटल मार्केटिंग मध्ये सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात जर एखाद्याला कोर्स करायचा असेल तर? डिजिटल मार्केटिंग अकॅडमी सर्च करतात का डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट करतात का गव्हर्नमेंट अथोराइज ट्रेनिंग सेंटर करतात का 100% प्लेसमेंट गॅरंटी डिजिटल मार्केटिंग कोर्स करतात का फक्त डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर मी करतात का डिजिटल मार्केटिंग कोर्स का डिजिटल मार्केटिंग क्लासेस? तर हे आपल्याला अजून काहीच माहित नाही. मग डेटा सायन्स कोर्सेस जास्त सर्च करतात का डेटा अनालिटिक कोर्सेस जास्त सर्च करतात का पायथॉन विथ डेटा सायन्स कोर्स असं सर्च करतात? काय सर्च करतात? आपल्याला ॲप्रोप्रिएट कीवर्ड काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, कीवर्ड रिसर्च करायचंय. मग डिस्कवर्ड न्यू कीवर्ड करायचा. इथं आपल्याला टाकायचं डेटा सायन्स कोर्सेस, नंतर इंटर करून टाकायचं डेटा अनालिटिक्स कोर्सेस आणि इथं काय करायचं, गेट रिझल्ट करायचं. आता तुम्हाला इथं असा क्वेश्चन विचारला जातो की डेटा सायन्स कोर्सेस साठी आपली वेबसाईट जर SEO ने जर रँकिंग करायची असेल तर किती दिवस लागेल? तुम्हाला कसं कोणी सांगितलं? का स्वप्नात आलं?
मी कुठे सांगितलं? ऑर्गॅनिक वेगळं जास्त सांगावं लागेल. मी तर 1 महिना पण सांगितलं होतं. मी तर 2 महिने पण सांगितलं होतं. मी सांगितलं होतं कमीत कमी 3 to 6 मंथ लागतात. हे जनरल सांगताना झालं. कॉम्पिटिशन वर असतं. बरोबर आहे. मुलगा होण्यासाठी किती दिवस लागतो? पण माझ्या मित्राने 2-3 वर्ष झाले लग्न केलेलं, अजून नाही झालं. त्याला काय काय झालं? कीवर्ड वगैरे सर्च नाही केलं. होतं का असं कधी कधी? हा, तुम्ही किती मेहनत घेतात त्याच्यावरती डिपेंड आहे तुमची वेबसाईट कधी रँकिंग होणार आहे. पण जनरल टाइम किती लागतो? तर आपण एखादं वर्ष पकडतो. मग आता तुम्ही मला सांगा, मग ते कशावरती डिपेंडेंट असतं? परफॉर्मन्स वरती डिपेंडेंट असतं. मग तुम्हाला इथं बघून सांगायचंय, डेटा सायन्स कोर्सेसला कॉम्पिटिशन किती आहे? कॉम्पिटिशन किती आहे? 3 कॉम्पिटिशन असतात. एक लो असते, एक मीडियम असते आणि एक काय असतं? हाय असते. हाय म्हणजे काय? जास्त कॉम्पिटिशन. जास्त. लो वाले लवकर होतं. लो म्हणजे लो म्हणजे तिथं कॉम्पिटिशन खूप कमी. मग तुम्हाला पिंपरीला जायचंय, रस्त्याने खूप गर्दी आहे, तर तुम्हाला जायला टाइम जास्त लागेल, ट्रॅफिक लागेल, तुम्ही अर्ध्या तासात पोहोचणार. पण गर्दी नसल्या 20 मिनिटातच जाणार. सेम तसंच की मीडियम जर असेल तर 3 महिने ते 6 महिने पकडायचं. लो जर असेल तर 1 ते 2 महिने किंवा जास्तीत जास्त 3 महिने, आणि जर हाय असेल तर 6 ते 1 वर्ष. मग आता हा 2 हाय डेटा, हे जे डेटा अनालिटिक कोर्सेस 100K to 1 मिलियन लोक सर्च करतात. किती? मग मला सगळ्यात जास्त कोणता कीवर्ड रँकिंग झाल्यानंतर फायदा होणार आहे? म्हणजे ह्याच्यात मी जर डेटा सायन्स कोर्सेस जर टाकलं ना, तर माझ्या कमी म्हणजे 10 पटीने कमी मला लोक येणार आहेत. इथं किती? 100K to 1 मिलियन लोक माझ्या वेबसाईटवरती येऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने कीवर्ड लावायचे. 3 गोष्टी. व्हॉट इज कीवर्ड रिसर्च? वेदांत सांगा ना आपल्याला. व्हॉट इज कीवर्ड रिसर्च? कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? मुजीब सांग. कीवर्ड रिसर्च म्हणजे आपलं अनालिसिस करायचं कीवर्डचं, म्हणजे आपल्याला ऍड रन करताना. कीवर्ड रिसर्च म्हणजे अनालिसिस करायचं कीवर्ड. एवढंच डेफिनेशन सांगून जमेल का? तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही सांगा नाही या व्हॉट इज कीवर्ड रिसर्च? आपली वेबसाईट रँक करण्यासाठी कुठले कीवर्ड्स युजफुल आहेत? मला कंटेंट लिहायचं आहे त्यासाठी पण करू शकतो. असं कुठली डेफिनेशन आहे? वेदांत सांग. अक्षय सांग. तू काय चॅटिंग करतो काय खाली? मग कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? आपली जी काही वेबसाईट असेल किंवा गुगल ऍड असेल, ते जास्तीत जास्त लोक काय सर्च करतात ते पूर्णपणे त्यात आपल्याला हेडलाईन टाकायला. कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. कीवर्ड म्हणजे काय? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. आपली वेबसाईट रँकिंग करण्यासाठी नाही, फक्त कीवर्ड रिसर्च विचारले मी. चांगला माणूस म्हणजे काय? कसं ओळखणार तुम्ही चांगला आहे का खराब आहे? मग किती गुणांवरून ओळखणार? किती गुण असतात माणसामध्ये? मग 36 गुणांपैकी किती गुण मॅच झाल्यावर तुम्ही बोलणार हा माणूस चांगला आहे? मग कीवर्ड रिसर्च मध्ये काय काय गुण पाहिजे? कोणता कीवर्ड चांगला आहे आणि कोणता खराब आहे? चुकीचा विचार करता तुम्ही. एखाद्याने जास्त लॉंग केस वाढवली म्हणजे तो माणूस चांगला का? पहिले 3. एखाद्या माणसाकडे लय पैसे आहेत म्हणजे तो माणूस चांगला का? एखादा माणूस लय काळा आहे म्हणजे तो चांगला का? एखादा माणूस लय गोरा आहे म्हणून ते तर काहीतरी असं पॅरामीटर ठरवले जातात. कीवर्ड रिसर्च म्हणजे सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. चांगला माणूस म्हणजे काय? त्याच्याकडे 3 गोष्टी पाहिजे. एक म्हणजे त्याचा स्वभाव चांगला पाहिजे, म्हणजेच त्याचं मन चांगलं पाहिजे. दुसरं काय पाहिजे? त्याची वर्तणूक चांगली पाहिजे. आणि अजून काय पाहिजे? त्याचा व्यवहार चांगला. कीवर्ड रिसर्च 3च गोष्टीवरती डिपेंडेंट आहे. पहिलं म्हणजे त्या कीवर्डला किती लोक सर्च करतात एका महिन्यामध्ये. तो दिसायला खूप चांगला कीवर्ड आहे, पण त्याला लोक सर्चच करत नाहीत एका महिन्याला. घेऊन काय फायदा आहे का? मंथली सर्चेस म्हणजेच व्हॅल्यू.
इथे दिसतंय ॲव्हरेज मंथली सर्चेस. मी कोणता कीवर्ड सिलेक्ट केला पहिल्यांदा? डेटा अनालिटिक्स कोर्सेस. का केला? कारण त्याला जास्त लोक सर्च करतात. दुसरं काय आहे? त्याची कॉम्पिटिशन. मी सांगितलं होतं कीवर्ड रिसर्चची डेफिनेशन काय सांगायची? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर: मंथली सर्चेस, कॉम्पिटिशन आणि टॉप पेज बीड. टॉप पेज बीड म्हणजे काय? टॉप पेजला जर तो दाखवायचा असेल तर किती पैसे द्यावे लागतील. मग आता जर तुम्हाला SEO साठी करायचं आहे तर तुम्हाला टॉप पेज बीडची काय घेणं देणं आहे का? SEO साठी टॉप पेज बीड काहीच नाही ना. SEO ला पैसे द्यावे लागत नाही. आता सपोज तुम्ही एखादी मुलगी बघताय तर ती कशासाठी बघताय? लग्नासाठी बघताय का ऍज अ फ्रेंड म्हणून बघताय का फक्त शोकेस साठी बघताय? शोकेस साठी जर बघणार असेल तर ती कशी दिसते ते बघणार, आणि लग्नासाठी जर बघणार असेल तर तिचं वातावरण बघणार का वागणूक बघणार का तिचं मन बघणार का तिचं सगळं मग आपल्याला काय करायचंय? SEO साठी जर तुम्हाला कीवर्ड रिसर्च करायचंय तर तो किती सर्च केला जातो आणि त्याची कॉम्पिटिशन किती एवढंच बघायचंय आपल्याला. आणि जर आपण गुगल ऍड साठी जर कीवर्ड पाहत असेल तर काय करायचंय? तर त्याला किती सर्च करतात आणि टॉप पेज बीड साठी किती रुपये लागतात. बस. कॉम्पिटिशनचं काय घेणं देणं आहे का? कॉम्पिटिशन खूप जास्त आहे पण आपण त्याला पैसे पण जास्त देणार. मग ह्या दोन गोष्टीसाठी कीवर्ड रिसर्च करायचंय: सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड, त्याची कॉम्पिटिशन किती आहे आणि व्हॅल्यूम किती आहे. तर व्हॅल्यूम ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच मंथली सर्चेस किती तर तेच कीवर्ड घ्या. बाकीचं तुम्ही कॉम्पिटिशन वगैरे नाही बघितली तरी चालेल. चालेल का? पण एखाद्याचं बजेट जर कमी असेल तर तो काय करतो? कॉम्पिटिशन वगैरे भरतो. आणि दुसरं काय, आता जर सपोज मला काय करायचंय, माझ्या क्लायंटचं काम आहे आणि इथं काय आहे, ह्याला पण डेटा सायन्स, ह्याला पण 100K to 1 million आहे आणि ह्याला पण हा कीवर्ड 2 महिन्यात रँकिंग होईल आणि हा कीवर्ड 1 वर्षात रँकिंग होईल. मग तुम्ही कोणता आधी रँकिंग करणार? 2 महिन्यात. तुम्हाला समजलं पाहिजे ना. मग आपण काय करायचं? कीवर्ड पहिला घेतला, डेटा अनालिटिक्स कोर्सेस. डेटा सायन्स कोर्सेस घेणार का वेदांत आपण? तू सांग का घेणार? काय करायचं? पहिल्यांदा मी तुम्हाला काय शिकवलं? गुगल ऍड चालू होता आणि पहिल्यांदा तुम्हाला शिकवलं की हे कशावरती डिपेंडंट आहे. तुमचं घर खूप चांगलं दिसतंय पण वरून छतच नाही, चांगलं दिसेल का? तुम्ही दिसायला खूप चांगले येतं पण तुम्हाला केसच नाही, थोडस लुक खराब होईल. मग आता काय सांगितलं मी? हा कीवर्ड चांगला आहे, लय लोक सर्च करतात पण तो काय शॉर्ट टेल आहे. मग तुम्ही जर गुगल ऍड रन केली आणि एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स इमेजेस तर तुमचा कॅम्पेन दिसेल तिथं. मग त्याला तर इमेज पाहिजे नव्हते, त्याला कोर्स पाहिजे होता का? मग त्यांनी क्लिक केलं म्हणून तुमचे पैसे जातील. एका क्लिकला किती रुपये येतं? 81 रुपये येतं. एक नंबरला 81-82 रुपये तुमचे डिडक्ट होतील. मग 10 लोकांनी इमेज म्हणून सर्च केलं तर तुमचे 900 रुपये तर तिथेच गेले. मग तुम्ही वेस्टचे पैसे का घालवणार? मग तुम्हाला त्याच्यासाठी शॉर्ट टेल कीवर्ड घ्यायचा नाहीये कीवर्ड रिसर्च करताना. डेटाबेस अनालिस्ट कोर्सेस, नंतर काय काय डेटा सायन्स कोर्सेस, नंतर बिझनेस अनालिटिक्स घ्यायचा का? हा वेदांत सांग. ऑनलाईन वाले आवाज येतोय का? ऑनलाईन वाले गायब झाले? येतोय सर. येतोय म्हणल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही. कमीत कमी किती कीवर्ड घ्यावे लागतात आपल्याला गुगल ऍड रन करायचं असेल तर? कमीत कमी आपल्याला 4 कीवर्ड घ्यावे लागतात. कशासाठी? टायटल साठी, डिस्क्रिप्शन साठी आणि मेटा डिस्क्रिप्शन साठी. बस हे 4 कीवर्ड जरी तुमच्याकडे असेल तरी पण तुम्ही काय करू शकतात? गुगल ऍड रन करू शकतात. मग मी काय आता 3 घेतले, 2 घेतले, 3 घेतलेत. आता चौथा बिझनेस अनालिटिक्स घेणार का? का नाही घेणार? शॉर्ट टेल. डेटा सायन्स क्लासेस घेणार का? घेणार. डेटा अनालिटिक्स, डेटा अँड अनालिटिक्स कोर्सेस, डेटा सायंटिस्ट क्लासेस, डेटा अनालिटिक्स कोर्सेस फीज, डेटा सायन्स कोर्स फीज, डेटा सायन्स कोर्स गुगल डेटा अनालिटिक्स कोर्स सर्टिफिकेशन घेणार का? नाही, कारण आपण गुगलचे सर्टिफिकेट देत नाही. नंतर डेटा अनालिटिक्स सर्टिफिकेशन देणार
बिझनेस अनालिटिक कोर्सेस पण देतोय, डेटा अनालिटिक कोर्स ऑनलाईन पण देतोय, डेटा सायन्स ऑनलाईन कोर्सेस देतोय, नंतर डेटा सायन्स प्रोग्राम पण आपण देतोय, बेस्ड डेटा सायन्स कोर्स पण देतोय आपण. आता हा स्केलर आपला कॉम्पिटिशन आहे. त्याला किती लोक सर्च करतात? 1K to 10K करतात. मग आता जर सपोज मी जर तो माझ्या गुगल ॲडमध्ये टाकला आणि एखाद्याने जर सर्च केलं स्केलर डेटा सायन्स कोर्सेस, तर मग काय होणार? आपल्या वेबसाईट एक नंबर तो त्याच्यावरती पण क्लिक करेल, त्याला वाटून हे स्केलरच आहे. आता NMD ला पण जास्त लोक सर्च करतात. मग आपले कॉम्पिटिटर काय करतात? NMD प्रायव्हेट लिमिटेड हा कीवर्ड पण त्यांच्या वेबसाईट मध्ये टाकतात. काय होतं मग एखाद्या NMD सर्च केलं तर त्यांची वेबसाईट दिसते. मग त्याच्यावरती पण लोक जाऊ शकतात. काय काय लोकांना वाटतं ती NMD चीच वेबसाईट आहे. मग इथं पायथॉन फॉर डेटा सायन्स आपण टाकू. टाकू शकतात ना, का नाही टाकू शकत? डेटा अनालिस्ट मास्टर प्रोग्राम बेस्ड. आता जसं मी सिनेक्राफ्टसाठी काम करत होतो, सिनेक्राफ्ट अकॅडमी एक होते. मग तिथं जर आपण टाकलं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTI किती लोक सर्च करतात? कारण जेवढे पण ऍक्टर पास आउट होतात 50 ते 90% लोक FTI मधून येतात किंवा NSD मधून येतात, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. मग त्याला किती लोक सर्च करत असतील? मग त्यांना सर्च केलं त्यांनी FTI पुणे, तर सिनेक्राफ्टचं एक नंबरला यायचं का? आणि ते FTI तर गुगल ॲड रन करत नाही. का नाही करत? कारण त्यांना रन करायची गरजच नाही. मग ते लोक त्या वेबसाईटवरती यायचे आणि त्यांना वाटायचं हे FTIच आहे. मग ते विचारायचे हे गव्हर्नमेंट ऑथराइज्ड ट्रेनिंग सेंटर आहे का आणि ऍडमिशन ओपन आहे का? मग त्यांचे ऍडमिशन इथं होत होते. तर आपण कॉम्पिटिटरचं पण नाव टाकू शकतो, पण अशा कॉम्पिटिटरचं नाव टाका जो टॉपचा असेल. मग इथं काय करायचं? डेटा अनालिटिक्स सर्टिफिकेशन कोर्सेस. नंतर काय करायचं? डेटा अनालिटिक्स क्लोज प्लेसमेंट. हे सगळे कीवर्ड तुम्हाला काय करायचंय? घ्यायचे. तुम्ही किती पण घेऊ शकता. मी काय सांगितलं, जोपर्यंत तुम्हाला काय होत नाही 1K to 10K पर्यंत दिसत नाही ना, तोपर्यंत तुम्ही घ्या. कोर्सेरा घ्यायचा आहे का? MTech डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स कोर्सेस, पायथॉन फॉर डेटा अनालिटिक्स, बेस्ड डेटा अनालिटिक्स कोर्सेस, बॅचलर्स इन डेटा सायन्स कोर्सेस, डेटा सायन्स अँड AI कोर्सेस. हा पण मस्त कीवर्ड आहे. IIT डेटा सायन्स कोर्स देतो का आपण? नाही. डेटा सायन्स ड्युरेशन, डेटा अनालिटिक्स मास्टर प्रोग्राम, नंतर डेटा अनालिटिक्स क्लासेस नियर मी, कोर्सेस डेटा सायन्स. घेऊ शकतो. बेस्ट IT कोर्सेस म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये सगळंच येईल. काही जावा आहे. लोकांना नाही का हा काय माहिती काय पण लोक नसते. हो माहिती डेटा सायन्स आहे, डेटा अनालिटिक्स आहे, मग तो बाबा चूज करू शकतो त्याच्यात. करू शकतो ना, पण बेस्ट AI डेटा सायन्स IT कोर्स केले ना, IT चे 57 टाईपचे कोर्सेस आहे ना, आपण 2च कोर्सेस देतो. मग ते आपल्याला व्यवस्थित नाही होणार. आपल्याकडे मग पायथॉन ह्याचा कोर्सच नाही, जावाचा. मग जावावाले पण आपल्या बिना कामाचे पैसे जातील. मी आता 45-46 कीवर्ड कॉपी केले. हे कोर्स काय करायचं? कॉपी करायचं. आता परत तुम्हाला उद्या परवा कधी तुम्हाला कोर्स हे कीवर्ड रिसर्च करायचंय का? नाही. कीवर्ड रिसर्च आयुष्यात एकदाच करायचंय का महिन्यात एकदा करायचंय? एका महिन्यामध्ये एकदाच करायचंय, कारण मंथली चेंजेस पण होतात कीवर्ड मध्ये. बरोबर आहे ना? मग इथं काय करणार? मी नवीन हे करणार आणि ह्याच्यामध्ये काय करणार? कंट्रोल हे करणार. आता मुजीब आपला डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे, तर इथं त्याला नाव समजलं पाहिजे. हे काय आहे? मिक्स डेटा सायन्स अँड अनालिटिक्स मग आता त्याला काय करायचंय? एवढं झालंय. पण त्याला ऍड कशाची रन करायची? डेटा सायन्सची करायची, तर तो हा करणार. पण त्याला जर फक्त ऍड मी डेटा अनालिटिक्सची करायला सांगितली, तर मग काय करणार तो? ह्याच्यातले फक्त डेटा अनालिटिक्सचे कीवर्ड टाकणार. समजलं? आता तुम्हाला हेडलाईन टाकायची, तर हेडलाईन किती टाकतो आपण? 15 टाकतो. कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 15. मग ह्याच्यातले जे सगळ्यात जास्त असेंडिंग ऑर्डर आहे, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी असं कॉपी करून टाका. हेडलाईनची लेंथ किती असते? आपण काय पाहतोय? गुगल ऍड पाहतोय. मग गुगल ऍडचे तुम्हाला बाकीचे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाले का? मी इथं लिहून दाखवले होते, तर ते एकदा पण रिवाइज करू, म्हणजे पुढच्या गोष्टीकडे जाता येईल आपल्याला. आजचा लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर नाही समजलं तुम्हाला, तर आयुष्यात गुगल ऍड कधीच नाही समजणार.
इथं मी एवढं कलरफुल मध्ये लिहून दाखवलंय. सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ॲडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट ऑन व्हेरियस सर्च इंजिन. नंतर गुगल ॲडची डेफिनेशन पण तेच आहे. व्हेरियस सर्च इंजिनच्या ऐवजी गुगल वरती रँकिंग होतात. मग तुम्ही गुगल ॲड असं पण लिहू शकता. गुगल ॲड इज अ पेड ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ॲडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. नंतर असं पण लिहू शकतात. ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे, तिथे ॲडव्हर्टायझर बीड लावतात आणि त्यांची वेबसाईट रँकिंग करतात. किंवा असं पण लिहू शकतात. गुगल ॲड इज अ PPC, pay per click. If someone click on that ad, then advertiser need to pay money for that per click. असं पण लिहू शकतात. मग तुम्ही मल्टिपल डेफिनेशन तयार करू शकतात. नंतर टाइप्स ऑफ गुगल ॲड. सर्च ॲड. आता आपण सर्च ॲड पाहतोय. डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड, ॲप प्रमोशन आणि शॉपिंग ॲड. व्हिडिओ ॲड कुठं दिसते? फक्त YouTube वरती दिसते. डिस्प्ले ॲड कुठं दिसते? सगळीकडेच दिसते, सर्वत्र. मग जगामध्ये सगळ्यात जास्त ॲड कोणत्या रन होत असतील? तर डिस्प्ले ॲड होतात. नंतर व्हिडिओ ॲडसाठी फक्त व्हिडिओच प्लॅटफॉर्म लागतो, म्हणजे तो गुगलचा कोणता आहे? YouTubeच आहे. नंतर ॲप प्रमोशन कुठं होऊ शकतं? ॲपवरती होतं. प्ले स्टोर नाही, ॲप प्रमोशन ॲपवरती होतं. मग कोणता पण ॲप असू द्या, फोन पेचा असू द्या, गुगल पेचा असू द्या, तुमचा क्लासचा असू द्या, गेमचा ॲप असू द्या. काय? प्रमोशन. पण ॲप प्रमोशनची ॲड तिथे युट्यूबला दिसते. युट्यूबचं पण ॲपच आहे ना, का नाही? जसं तुमचं फोन पेचं ॲप आहे तसं युट्यूबचं ॲपच आहे ना, मग तिथं पण दिसणारच ना. जे ॲप आहे इथं, तुमची एखादी वेबसाईट असेल तर वेबसाईटवरती ॲप प्रमोशन नाही दिसत. आता जसं की क्रिकबज आहे, त्यांची वेबसाईट पण आहे आणि काय ॲप पण आहे, म्हणून तुम्हाला तिथं काय दिसणार? ॲप प्रमोशनची ॲड येणार. नंतर शॉपिंग ॲड. शॉपिंग ॲड फक्त सर्च नेटवर्क वरती दिसतात. हे कीवर्ड आपण रिसर्च केले होते. हे जे कीवर्ड आहेत ते काय करायचे? हे फक्त डेटा सायन्सचे कीवर्ड काढले होते आपण. झालं ना? हे सगळे कीवर्ड कशाचे? तर डेटा सायन्सचे. आता जर त्याला डेटा सायन्सची ॲड रन करायला सांगितली तर त्याने फक्त एवढेच कीवर्ड टाकायचं, बाकी काय डोकं चालवायचं का? नंतर त्याला हेडलाईन लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? हेडलाईन. मग हेडलाईन पण त्याला लिहिता येईल का? आता जर तुम्हाला सर्च ॲड रन करायची तर सर्च ॲड कशी दिसते हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. कशी दिसते सर्च ॲड? बोला. इथं तुम्ही काय टाकणार? मी काय टाकणार इथं? डेटा ॲनालिटिक जॉब इन पुणे किंवा डेटा ॲनालिटिक्स कोर्सेस. एक नंबरला कोणाची आली ॲड? कोर्सेरा. नाही, एक्सला. कोणाचं हे? स्पॉन्सर ॲड आहे. नंतर कोणाचं आलं? अपग्रेडचं आलं. आता खाली एकच फक्त पेड ॲडव्हर्टाइजमेंट आली वरती, 1, 2. बाकीचे सगळे ऑर्गॅनिक आहे. आता इथं डेटा ॲनालिस्ट कोर्सेस इन पुणे असं जर टाकलं तर NMDचं येतंय का? एक नंबरला हे स्पॉन्सर ॲड आहे. NMDची का नाही आली? कारण आपण नंतर कोणाचं आलं? ह्यांचं आलं. नंतर IT एज्युकेशन सेंटरचं आलं. मग इथं लोकल SEO पण आलं आणि त्याच्यानंतर आता जर तुम्हाला विचारलं की SEO मध्ये एक नंबरला कोण दिसतं? तुम्ही सांगा आता कोण दिसतंय? NMD दिसतंय. गुगल ॲड मध्ये एक नंबरला कोण दिसतंय? गुगल ॲड मध्ये आपल्याला पैसे द्यायची गरज आहे का? सगळ्यात एक नंबरला कोणतं दिसतंय? NMD दिसतंय. म्हणजे आपलं SEOचं काम चांगलं चाललंय. आता इथं एखाद्याने क्लिक केलं तर ते विदिन अ फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड मध्ये काय झालं पाहिजे? एवढं गोल गोल फिरलंय. आता ते किती वेळ लागला ते ओपन व्हायला बघा. मग एवढा वेळ लोक थांबतील का? मग त्याचं लोडिंग टाइम कमी बघावं लागेल. इथं आले. ओके वाटतोय का हा फोटो? कंटेंट ओके वाटतोय का? तर हे अट्रॅक्टिव्ह वाटतंय का पेज? वरचं अट्रॅक्टिव्ह वाटतंय पण हे खालचं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. आणि हे फास्ट फिरायला पाहिजे. किती दमाने चाललंय? एवढं टाइम आहे का माझ्याकडे?
किंवा लोकांकडे. पण दिसतं लोक इथं ऍडमिशन का घेतील? ह्याला 22 लाखाचं पॅकेज भेटले, ह्याला नाही. आता मला सांगा ह्याच्यामध्ये 64 लाखावाल्याचं पॅकेज आहे का? कुठं गेलं ते मग? ठीक आहे, पण हे सगळे डेटा अनालिटिक्स वाले येतं, कदाचित ते कशामध्ये असेल, डेटा सायन्स मध्ये असेल. पण ह्या पोरांमुळे काय होणार आहे, लोक इन्क्वायरी करणार आहेत. समजते का? सगळ्यांना समजलं? कोणाला नाही समजलं? तुम्ही काय एवढे टेन्शन घेतलंय? मग कोणाचं टेन्शन घेताय? हा, कोणाचंच नाही. आता डेटा सायन्स कोर्सेस साठी सर्च करू. आता कोणाची 1 नंबरला दिसत होती डेटा? मी काय दाखवतो तुम्हाला, सर्च ऍड कशी दिसते, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. आता दिसतंय का त्यांचं? म्हणजे काय, कीवर्ड चेंज झाला तर बाकीच्या गोष्टी पण चेंज झाल्या. सर ते पर्टिक्युलर कीवर्डला टॉपला नेतात का? पर्टिक्युलर कीवर्ड. आता आपण 10 सर्च केले हा. कीवर्ड, तर आता 10 मधले आपण 4 समजा घेतले, तर ते 4 मधलं पण ते एकच टॉपला ठेवणार का? नाही, तसं नाही. ते डिपेंड्स की पैसे किती लावलेत आणि तुमचं त्या पर्टिक्युलर कीवर्ड साठी ऑप्टिमायझेशन स्कोअर किती येते. समजलं का? त्या पर्टिक्युलर कीवर्ड साठी. आता ह्यांचं 1 नंबरला काय दिसलं, कारण ह्यांनी हेडलाईन मध्येच पहिला जो हेडलाईन होता टायटल, त्याच्यामध्ये डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे टाकलाय, आणि ह्यांनी काय टाकलंय, ह्यांनी पण टाकलंय, म्हणून ह्या दिसल्या. आता 4 कीवर्ड मध्ये मला टॉप वर आणायचे, तर मी 4 मध्ये टाकू शकतो. चारीसाठी पण टाकू शकतो. आता मी डेटा सायन्स कोर्सेस हे काढून टाकतो, मग NMD चं दिसेल का 1 नंबरला? एंटर केलं, आता वेगळे रिझल्ट आले का? पुढे दिसते का NMD चं SCU मध्ये? नाही. मग आता तर SCU एक्झिक्युटिव्ह, त्याला काय सांगावं लागेल, डेटा सायन्स कोर्सेसला काय करतो, रँकिंग करण्याचा प्रयत्न कर. दिसते का 1 नंबर 2 नंबरला? म्हणजे कीवर्ड बदलला तर सगळी गोष्ट बदलली. कीवर्ड किती इम्पॉर्टंट आहे. मग आपल्याला जेवढे ऍड रन करायचे, आता आपल्याला माहिती आहे की डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला तर आपण 1 नंबरला दिसतोय, 1 नंबरच्या पेज वरती दिसतोय. मग आपल्याला आता सगळ्यात जास्त फोकस, आपण कोणत्या कीवर्डला 1 नंबरला दिसत नाही त्याच्यावरती आपल्याला गुगल ऍड रन करायचं. मग सगळ्यात जास्त कीवर्ड कोणते घेणार? डेटा सायन्स कोर्सेस, डेटा अनालिटिक कोर्सेस. त्यासाठी आपण काय करणार? रन करणार. आणि हा कॅम्पेन ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी चालू आपण, आणि ते कंटिन्युअसली रन करण्याचं काम मुजीबचं असेल. कशासाठी? डेटा सायन्स साठी. आणि वेदांचं काय असेल? डेटा अनालिटिक्स साठी. आणि डिजिटल मार्केटिंगचं आपण नंतर कोणाला तरी देऊ. कंटिन्युअसली दोघांनी 1,000 रुपये दररोज स्पेंड करायचं, तरच बिझनेस वाढेल, नाहीतर नाही होणार. मग मी जर 2,000 रुपये दररोजचं स्पेंड करतोय, तर मला किती लीड येतील? 8 लीड येतील. 500 रुपयाला 1 लीड जर पकडली तरी 4 लीड येतील. पण आपण जर 250 रुपयाला 1 लीड पकडली तर किती येतील? 8 लीड येतील. मग 8 लीड मधून 2 ऍडमिशन होतील. मग जर आपण 60,000 रुपये फीज येईल आपल्याला दिवसाची, आणि आपल्याला स्पेंड किती करायचे? 2च. बरोबर आहे का? म्हणजे प्रॉफिट किती होते? 58,000. मग ROI किती आहे? रिटर्न ऑन ऍड स्पेंड किती आहे? बोला ना. तर ते तुम्ही काढा. किती पटीने? 10% रिटर्न भेटलं का 100% रिटर्न भेटलं का 200 पटीने रिटर्न भेटलं? तर ते तुम्हाला ROI काढावं लागेल. कीवर्ड रिसर्च झालं तुमचं. आता आपण ऍड रन करायला चालू करू. मग मी तुम्हाला इथे सर्च करून दाखवलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज लागते ऍड रन करण्यासाठी? पहिले तर एक हेडलाईनची गरज लागते, आणि नंतर काय लागतं? डिस्क्रिप्शन लागतं, आणि नंतर हे जे काय लिहिलेले ह्याला बोलतात एक्सटेन्शन. बरोबर आहे. आता इथं खाली वेबसाईट पण आहे, कॉल बटन पण आहे, ह्याला काय बोलायचं? कॉल एक्सटेन्शन. ह्याला काय बोलायचं? एक्सटेन्शन. आणि आता इथं बघा, हे जे खाली लिहिले ह्याला कॉल आउट एक्सटेन्शन बोलतात. कॉल एक्सटेन्शन फक्त कॉलचा नंबर असेल तर हे एक्सटेन्शन येतं. 17 टाईपचे एक्सटेन्शन असतात.
मग आता सुरुवात करायची का आपण लिहायला? ऍड रन करायला सुरुवात करायची का? तर कोणाचा काय प्रॉब्लेम आहे? मुजीब, कोणाला झोप आली का? हा, नाही आली? आली. ऑनलाईन वाले झोपूनच अटेंड करतात लेक्चर. करायचं चालू मग. आता काय करायचं, तुमच्याकडे कीवर्ड रिसर्च पण केलेले. आता मी इथं काय करणार, हा डॅशबोर्ड आहे माझा. तर हे काय करायचं, इकडं क्रिएट मध्ये जाऊन पण करू शकतात आणि इथे न्यू कॅम्पेन मध्ये जायचं. टोटल ऑब्जेक्टिव्ह किती असतात गुगल ऍड मध्ये? 7 ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऑनलाईन वाले आहेत का? वेदन, रुपाली, सेजल, सेजल आहे का? काजल आहे? सेजल. ASH कोण आहे? तुम्ही AC चालू करा ना, तुम्ही नुसतं बटन दाबतात आणि ते रिमोटचं कोण दाबायचं? तसे चालू झालं. त्याच्यामुळे शिक्षण लय इम्पॉर्टंट आहे. शिक्षण कमी असतं असा प्रॉब्लेम. ऑब्जेक्टिव्ह किती इथं? 7. आता उजळणी पण शिकू का मी? 1 2 3 4. किती इथं? 7 येतं. दिसतं काय? वरती 4 आणि खाली 3 आहे, तर 7 आहे टोटल. मग तुम्ही काय 6 म्हणताय? हे 6 म्हणत होते. मग आता तुम्ही सांगा, एका क्रिकेटच्या टीम मध्ये किती लोक असतात? 11 असतात. मग 11 का खेळवतात? खरं तर 3च लोकांना पाहिजे, एक बॉलिंग करायला, एक बॅटिंग करायला आणि एक किपर. बॉलरनेच पळायचं. मग 3 लोक नाही खेळू शकत ना. मी आणि माझा भाऊच क्रिकेट खेळायचो. माग भिंत होती, बॉल त्याने टाकायचा, हाणला की त्यांनीच आणायचा, परत येऊन परत टाकायचा. 2 लोक पण क्रिकेट खेळू शकतात. खेळू शकतात ना, खेळू शकतात. पण त्याला बाकीच्या कमी लोकांची pitch काय पाहिजे. गरज आहे? ग्राउंड पण मोठा rule असतो, बनवलाय. जास्त pitch लागते. आवाज वाढवा ह्याचा, काय म्हणतोय तो? टीव्हीचा आवाज वाढवा. हा, काय म्हणलं वेदन? ठीक आहे. जर 11 प्लेयर कशासाठी घेतले, त्यांचा रूल आहे की एका क्रिकेट म्हणजे इकडून 11 आणि तिकडून 11. 5 जरी लोक असेल तरी खेळता येईल. मग हे एक्झाम्पल मी काय सांगतोय, काहीतरी रिझन असेल. तसं आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह किती इथं? 7 ऑब्जेक्टिव्ह आहेत. हार्दिक पांड्या फक्त T20 खेळतो का? त्याला घेतलं का वन डेला? नाही. वन डेला घेतलं तरी खेळू शकतो तो, कसोटी घेतलं तरी खेळू शकतो. पण तो स्पेशलिस्ट काय आहे? तो 22. जर सपोज सुपर ओव्हर झाली, काय झाली? सुपर ओव्हर, तर मग राहुल द्रविडला लावतील का ओपनिंगला? का? तो कसोटी प्लेयर. मग जसं वातावरण बदलतं तसे तुम्ही कपडे घालतात, तसं ड्रेस घालतात. पार्टीला जायचं असेल तर पार्टीचा ड्रेस, ऑफिसला जायचं असेल तर ऑफिसचा ड्रेस, ट्रिपला बीच मध्ये जायचं असेल तर बीचचा ड्रेस. बरोबर नाही? मग आता आपल्याला काय करायचं? आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे? एका ओव्हर मध्ये 20 रन करायचे. एकच ओव्हरची मॅच असेल तर जो सगळ्यात जास्त मारून खेळू शकतो किंवा जो जास्तीत जास्त लांब लांब 6 मारतो त्याला लावतात ओपनिंगला. आणि बॉलर पण तसंच, जो मेन बॉलर असतो त्याला लावतात. मग आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह किती येतं? 7 येतं. मग आपल्याला काय करायचंय? पूर्ण 5 दिवस आपल्याला खेळायचंय का आपल्याला लगेचचे लगेच रिझल्ट आले पाहिजे? मग त्याच्यानुसार तुमच्या बिझनेसचा ऑब्जेक्टिव्ह असतो.
काय करायचा ऑब्जेक्टिव्ह असतो बिझनेसचा. जर सपोज मला काय करायचं, माझा एक ब्लॉग आहे, मी एक कंटेंट रायटर आहे आणि माझा एक ब्लॉग आहे. मी काय करतो, एक ब्लॉग लिहितो आणि तो ब्लॉग लिहिल्यानंतर जेवढे जास्त लोक माझ्या ब्लॉगला पाहतील तेवढे मला काय भेटतील, पैसे भेटतील. मग मी माझं आता इथं मला ऍड रन करायची गुगल ऍड, तर मग मी कोणता ऑब्जेक्ट चूज करणार? जान्हवी, वेबसाईट माझा एक ब्लॉग आहे आणि व्ह्यूज जेवढे जास्त येतील तेवढं मला काय होणार आहे, प्रॉफिट भेटणार आहे. मग ह्याच्यातला ऑब्जेक्टिव्ह कोणता करू? मला क्लिक करून नाही पैसे भेट, फक्त बघितली तर. मग डिस्प्ले वरून जास्त पाहिला जाईल तो ब्लॉग. अजून मग तुम्ही सांगा ना कोणता करू त्याला, ऑब्जेक्टिव्ह कोणता करायचा. तुम्ही जर बॅट्समन चुकीचं जर टाकला तर आउटपुट पण चुकीचं येणार आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला जर सेल्स करायचं असेल तर सेल्स ऑब्जेक्टिव्ह चूज करा. तुम्हाला लीड जनरेट करायचे, लीड म्हणजे कोणता, तुम्हाला डायरेक्ट कॉल आले पाहिजे किंवा डायरेक्ट तुमच्या फॉर्म मध्ये नाव, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर तशी जर इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर काय करा, लीड्स जनरेट करा. तुम्हाला जर वेबसाईट ट्रॅफिक वरती जास्त लोक, म्हणजे वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचंय तर वेबसाईट ट्रॅफिक वरती सिलेक्ट करा. तुम्हाला जर ऍप प्रमोशन करायचंय, तुमच्या ऍप बद्दलचं प्रमोशन करायचंय, जास्तीत जास्त लोकांनी इन्स्टॉल करण्यासाठी प्रयत्न करायचे तर ऍप इन्स्टॉलेशन वरती जा. तुम्हाला ब्रँड अवेअरनेस अँड ब्रँड कन्सिडरेशन, म्हणजे तो ब्रँड अवेअरनेस म्हणजे एखाद्या ब्रँड बद्दल तुम्हाला माहिती होणं आणि ते तुम्ही विचारात पण घेणं. हे कधी घेऊ शकतात, जर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला जास्त समजतं. म्हणून व्हिडिओ ऍड रन करायचे असेल तर तुम्हाला ब्रँड अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मध्ये जावं, अवेअरनेस आणि कन्सिडरेशन मध्ये जावं लागतं. जर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या ऑफिसमध्ये जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचंय किंवा जास्तीत जास्त वॉक इन आणायचे तर तुम्ही कोणता हे करणार, लोकल स्टोर व्हिजिट. आणि लास्टचा जो आहे क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल, म्हणजे हा ऑलराऊंडर सारखा आहे. तुम्हाला टुचू टुचू खेळायचंय ते खेळू शकतो, तुम्हाला सिक्स मारायचे मारू शकतो. तर ऑलराऊंडर म्हणजे त्याचं काय पण ऑब्जेक्टिव्ह असो, त्याच्यातून काय पण करायला सांगितलं तर तो करू शकतो. बॉलिंग करायची बॉलिंग, बॅटिंग करायची बॅटिंग, फिल्डिंग करायचं फिल्डिंग, तर सगळं त्याच्यामध्ये होऊ शकतं. तर टोटल ऑब्जेक्ट म्हणजे जे वरचे जे आहेत ना, सेल्स, लीड, वेबसाईट ट्रॅफिक, ऍप प्रमोशन, ब्रँड अवेअरनेस, ब्रँड, ते सगळं ह्याच्यामध्ये. आता मला काय करायचंय, माझ्या बिझनेस साठी जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे. काय आले पाहिजे? पण आता असं पण होऊ शकतं, मला कॉल पण आले पाहिजे आणि वेबसाईट वरती पण लोक आले पाहिजे, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मेले पाहिजे. तर मग मी काय करणार, लीड आले पाहिजे, काय मला कॉल पण आले पाहिजे आणि वेबसाईट वरती आले पाहिजे. मग काय करणार, कुणी सांगितलं वेबसाईट ट्रॅफिक? टाळ्या वाजवा. कुणी सांगितलं? मग वेबसाईट ट्रॅफिक वरती फक्त लोक येतील, कॉलचं ऑप्शन येईल का? बुमरा बॅटिंग पण करू शकतो पण रोहित शर्मा सारखं सिक्स मारू शकतो का? मग वेबसाईट ट्रॅफिक मध्ये काय येतंय, सेल्स मध्ये गेलो मी, सर्च ऍड रन करायची आपल्याला, इथं काय येतंय, वेबसाईट ट्रॅफिक आणि फोन कॉलचं पण ऑप्शन येतंय आणि स्टोअरचं पण येतंय. येते का ऑप्शन? लीड मध्ये जातो, लीड मध्ये गेल्यानंतर सर्च ऍड रन करायचे, वेबसाईट ट्रॅफिक, वेबसाईट विजिट आणि स्टोअर पण. मग मला कॉल कसं काय येणार, येणार का कॉल? बघा त्यांचा डाटा तुमच्याकडे असतो. अहो मी तुम्हाला काय सांगतो, कॉल येतील का? कॉल येतील का डायरेक्ट, म्हणजे मला कॉलचं बटनच येणार नाही. मग एखाद्याने ऍड वरती क्लिक केलं तर तिथून कॉलच नाही लागणार का? कारण जर लीड जर ठेवलं तर कॉल येत नाही. तुम्हाला जर एखाद्या क्लायंटने सांगितलं की मला जास्तीत जास्त कॉलच आले पाहिजे तर मग तुम्ही कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करणार, सेल्स करणार का लीड करणार? एखाद्याने सांगितलं मला वेबसाईट वरती ट्रॅफिक आलं पाहिजे तर काय, इथं फक्त वेबसाईट ट्रॅफिक येते. मग मला तुम्ही सांगा, आता मी हे 3 ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दाखवले. वेबसाईट ट्रॅफिक वरती फक्त वेबसाईटची डिटेल टाकता येते, इथं बघा नुसती वेबसाईट वरतीच ट्रॅफिक आहे. लीड जनरेट केलं,
सर्च ऍड रन करताय, वेबसाईट ट्रॅफिक पण येईल आणि स्टोअर विजिट पण येईल. आणि जर तुम्ही इथं काय केलं, सेल्स वरती केलं, तर तुम्हाला काय काय येतंय, स्टोअर वरती जरी लोक आले ऑफिस वरती व्हिजिट तरी पण ऍडमिशन घेऊ शकतात. त्यांचा कॉल आला तरी पण ऍडमिशनला कन्वर्ट होऊ शकतात, किंवा वेबसाईट वरती आले तरी पण ऍडमिशन घेऊ शकतात. मग मला जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे, तर मग कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करणार मी? सेल्स मध्ये येतंय सगळं. कोणता तू सांग. सेल्स. मला वेबसाईट ट्रॅफिक आणायचंय, तर कोणत्या कोणत्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये वेबसाईट ट्रॅफिक येईल तू सांग. वेबसाईट तिन्हीमध्ये ट्रॅफिक आणि येते. सेल्स. हा? वेबसाईट ट्रॅफिक आणि सेल्स. आणि ह्याच्यामध्ये नाही काय Leads लीड्स मध्ये. लीड्स मध्ये पण येते की तुम्ही काय बघितलं मग, इथं पण वेबसाईट ट्रॅफिक आहे. म्हणजे जसं की हार्दिक पांड्या पण बॅटिंग करतो, शुभमन गिल पण बॅटिंग करतो, आणि रोहित शर्मा पण बॅटिंग करतो, आणि विराट कोहली पण बॅटिंग करतो. मग चारही लोक बॅटिंग करतात. तसं आपल्याकडे लोक किती तर 7 आहेत. मग चारींकडून पण बॅटिंग करून घ्यायची का? करू शकतात. मग आता तुम्ही सांगा, वेबसाईट ट्रॅफिक कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये येतं? ह्याच्यामध्ये पण वेबसाईट ट्रॅफिकचं कॅम्पेन रन करू शकतो, ह्याच्यामध्ये पण. मग ऍप प्रमोशन मधून वेबसाईट ट्रॅफिक करू शकतो का? बघू आपण येतंय का. ऍप प्रमोशन मधून काय करता येतंय, फक्त ऍपच एक. आता बघा, तुम्हाला असा क्वेश्चन विचारतात, सेल्स मध्ये किती कॅम्पेन टाइप्स असतात? इथं दिसते सेल्स मध्ये क्लिक केलं आणि सर्च ऍड मध्ये केलं, तर इथं कॅम्पेन टाइप किती येतं? 3. दुसरं मध्ये काय गेलो, लीड्स मध्ये गेलो, लीड्स मध्ये क्लिक सर्च ऍड मध्ये क्लिक केलं, किती येतं? 2च येतं. 2च गोष्टी. वेबसाईट ट्रॅफिक मध्ये गेलो, सर्च मध्ये क्लिक केलं, 1च आहे. नंतर मी ऍप प्रमोशन मध्ये गेलो, तिथं पण फक्त ऍप प्रमोशनच आहे. तुम्हाला वेबसाईट ट्रॅफिक करायचंय, एक तर सेल्स मध्ये करा, वेबसाईट मध्ये करा, किंवा लीड मध्ये करा. तिघांमध्ये पण वेबसाईट ट्रॅफिकचं तुम्ही कॅम्पेन रन करू शकतो. पण ऍप प्रमोशन करायचंय, तुम्हाला इकडं कुठं दिसलं का ऍप प्रमोशनचं? फक्त एकाच ह्याच्यामध्ये. तुम्हाला व्हिडिओ ऍड रन करायची, इकडं कुठं दिसलं का व्हिडिओ ऍडचा? मग आता व्हिडिओ ऍड रन करायचे, तर तुम्हाला इथं काय येतंय, आलं का? कंटिन्यू मध्ये गेलो मी, मला काय करायचं, रीच वाढवायची. किती ऑब्जेक्टिव्ह येते? कॅम्पेन टाइप, सिलेक्ट कॅम्पेन टाइप किती येतं? व्हिडिओ आणि डिस्प्ले. मग आता तुम्ही सांगा, मला जर एखाद्याने सांगितलं मला डिस्प्ले ऍड रन करायची, कोणती ऍड रन करायची? डिस्प्ले ऍड रन करायची, तर ऑब्जेक्टिव्ह कोणता चूज करणार? ऑब्जेक्टिव्ह कोणता चूज करणार? आणि मला जर सेल्स करायचं, सेल्स मध्ये नाही काय येते? कुठे? कंटिन्यू मध्ये करतो, इथं वेबसाईट ट्रॅफिक किंवा लीड फोन कॉल सिलेक्ट करतो, आणि डिस्प्ले येते का ते पण चेक करू. आता मला इथपर्यंत पाहिजे. ह्या तुम्हाला काय, लोकल स्टोअर विजिट मध्ये फक्त परफॉर्मन्स मॅक्स आहे. आता जर तिसरं क्रिएट अ कॅम्पेन केलं, तर क्रिएट अ कॅम्पेन मध्ये किती येतं? सगळंच आहे. सर्च ऍड मध्ये गेलं, वेबसाईट ट्रॅफिक आहे. मला आता जर एखाद्याने क्वेश्चन विचारला की वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचं असेल, तर कोणत्या कोणत्या ऑब्जेक्टिव्ह मधून येऊ शकतं? क्रिएट कॅम्पेन, म्हणजे 4 गोष्टीमधून आपण ह्या करू शकतो. मला काय करायचं, व्हिडिओ ऍड रन करायची, तर मग कुठे क्लिक करावं लागेल? फक्त अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मधून, आणि लास्टचं जे आहे क्रिएट कॅम्पेन, तिथून पण करू. मग आता आपण काय करू, एक सर्च ऍड रन करायची, पण फक्त फोन कॉलची पण करायची, आणि काय करायची, वेबसाईट. मग मी इथं क्लिक करतो, आणि इथं करतो सर्च ऍड करतो, आणि इथं काय करतो, वेबसाईट ट्रॅफिक सिलेक्ट करतो, आणि फोन कॉल सिलेक्ट करतो. मग आता वेबसाईट, कोणत्या वेबसाईटवर मला ऍड रन कशासाठी करायची, कोणत्या ह्याच्यासाठी करायची बघा, डेटा सायन्स साठी करायची का डेटा अनालिटिक्स साठी करायची? डेटा सायन्स साठी करायची. मग डेटा सायन्सचा URL घ्यायचा. मी जर डेटा अनालिटिक्सचा जर URL घेतला, तर तुमचा ऑप्टिमायझेशन स्कोअर कमी होतो. तर ऑप्टिमायझेशन स्कोअर म्हणजे काय, की तुमचा स्कोअर किती आहे. मग मी इथं काय करणार, हा URL Ctrl+V करून टाकणार. नंतर इथं काय टाकणार, आपण कोणत्या कंट्रीमध्ये राहतो, इंडिया.
इंडिया सिलेक्ट करा. कोणत्या नंबरवरती कॉल आणायचा तो नंबर 88 30 49 88. झालं. एका वेळेस दोनच गोष्टी घ्या. 3 पेक्षा जास्त घेतल्या, 2 पेक्षा जास्त, तर तुम्हाला चूज युअर सेल्स कन्व्हर्जन. कन्व्हर्जन काय करायचं तुम्हाला चूज करायचं. नंतर काय काय कॅम्पेनचं नाव काय तिकडे पण होतं कॅम्पेनचं नाव. मग ह्याचं बाळसं घालणार आपण काय नाव काय ठेवणार ह्याचं NMD DS मुजीब. कोणी रन केला ह्या मुजीबने रन केला. म्हणजे मुजीबने किती पैसे स्पेंड केले आणि किती लीड जनरेट केला. आता आपल्याला इथं गोल सिलेक्ट केलाय का परचेस आणि सबस्क्रिप्शन काय पण सिलेक्ट करा याचा काय मॅटर होत नाही. नाव टाकणं गरजेचं होतं. आता हे टर्न ऑन इनहान्स कन्व्हर्जन हे टर्न ऑन करायचं का ऑफ करायचं कशासाठी ऍग्री द टर्म्स अँड कंडिशन साठी होते. पहिली स्टेप किती सिंपल होती. काय केलं आपण फक्त ऑब्जेक्टिव्ह चूज केला. आता दुसरी स्टेप खूप इम्पॉर्टंट असते हे असते बिडिंग स्ट्रॅटर्जी. एवढाच टॉपिक पाहायचा बिडिंग टॉपिकचा आणि आजचा लेक्चर संपवायचा. बिडिंग स्ट्रॅटर्जी काय असते. व्हॉट इज बिडिंग. बिडिंग म्हणजे काय पैसे लावणे. म्हणजे काय काय लोक असतात. आता आम्ही काय करतो नुसतं एखाद्याला गायडन्स केला तर त्याचे पैसे घेतो. एखाद्याचं काय लीड जनरेट करून दिले तरी पैसे घेतो. आता बिडिंग स्ट्रॅटेजी किती असतात. बिडिंग म्हणजे काय पैसे कधी द्यायचे. तुम्ही डॉक्टरकडे गेलात डॉक्टरने फक्त तुमच्याकडे पाहिलं तर तुम्हाला 100-200 रुपये द्यावे लागतात. अजून थोडंसं चेक केलं ब्लड प्रेशर तसलं कानाला लावून त्यांनी छातीला लावून काय चेक केलं तर त्याचे 500 रुपये. तर त्याने काय केलं ते पण चेक केलं आणि नंतर इंजेक्शन दिले आणि गोळ्या पण लिहून दिल्या 1000 रुपये. नंतर त्यांनी काय केलं सलाईन लावलं तर अजून जास्त. त्यांनी तुम्हाला 1-2 दिवस ऍडमिट करून ठेवलं तर अजून जास्त. मग पैसे कशावर कशाचे लागले. मग तुम्हाला काय करायचं होतं त्याच्यावरती डिपेंड. मग तुम्हाला बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय पैसे तुम्हाला कधी द्यायचे. मग माझं जर ऑब्जेक्टिव्ह काय मला कॉल आले पाहिजे आणि माझ्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त लोकांनी आले पाहिजे. मग माझी बिडिंग स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे. जर कॉल कधी येईल नुसतं एखाद्याने पाहिलं तर मला काय फायदा आहे का. मला कधी फायदा आहे मला कधी फायदा आहे बघू इकडं. मला कधी फायदा आहे मला जर काय केलं त्यांनी कॉल केला तर मग कॉल कधी होतो जर असं एक ऍड दिसते त्याच्यावरती क्लिक केलं तरच कॉल लागेल ना. आणि वेबसाईटवरती ट्रॅफिक कधी होईल त्याच्यावरती क्लिक केलं तरच लागेल. मग आपल्याला आता बिडिंग स्ट्रॅटर्जी कन्व्हर्जन ठेवायची आता का क्लिक ठेवायची का काय ठेवायची इम्प्रेशन ठेवायची. आता मला 3 गोष्टींमधला फरक सांगा. इम्प्रेशन म्हणजे काय रीच म्हणजे काय क्लिक म्हणजे काय कन्व्हर्जन म्हणजे काय आणि कन्व्हर्जन व्हॅल्यू म्हणजे काय. इम्प्रेशन म्हणजे काय 6 सेकंद. जसं की आपण इथं ऍड रन केली आणि इथं एखादा कीवर्ड टाकलाय काय टाकलाय डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. मी फक्त काय केलं स्क्रॉल केलं म्हणजे ह्याला इम्प्रेशन एक इम्प्रेशन सगळ्यावरती आलं. परत वरती गेलो एक इम्प्रेशन आलं. मी इथं काय केलं 3-6 सेकंदापेक्षा असं बघत बसलोय तर ह्या प्रत्येकावरती एक रीच भेटली. म्हणजे वरच्या 4 वेबसाईट त्यांच्यावरती रीच आली. आणि मी काय केलं ह्याच्यावरती जाऊन क्लिक केलं. कुठं क्लिक केलं इथं क्लिक केलं म्हणजे ह्याला काय झालं क्लिक बोलायचं. आणि मी क्लिक केलंय आणि आता कुठं जातोय मी रिडायरेक्ट होतोय वेबसाईटवर. तर ह्याला बोलायचं कन्व्हर्जन. काय बोलायचं ह्याला कन्व्हर्जन. पण मी काय केलं स्क्रॉल केलं. स्क्रॉल करून काय केलं एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती आलं तर ह्याला बोलायचं कन्व्हर्जन व्हॅल्यू. काय बोलणार तुम्ही कन्व्हर्जन व्हॅल्यू. पण मी काय केलं कन्व्हर्जन व्हॅल्यू मग इथं खाली आलो इथं माझं नाव भरलं
ईमेल आय डी टाकला, झालं आणि सबमिट केलं, तर ह्याला बोलायचं कन्वर्जन. आणि मी आता ते ह्यांची लीड आली, काय आली, मला आता ते कॉल करतील ना, माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे, मग त्यांनी कॉल केला मला आणि मी त्यांच्याकडे ऍडमिशन घेतलं, तर काय झालं मग ROS म्हणजे काय, रिटर्न ऑन ऍड स्पेंड. मग बिडिंग स्ट्रॅटेजी किती असतात, तर इथं बघा, पहिली असते कन्वर्जन, नंतर कन्वर्जन व्हॅल्यू, क्लिक आणि इम्प्रेशन. किती, 4 मेन येतं आणि त्याचे सब टाईप मध्ये वेगवेगळे असतात. क्लिक केलं तर फक्त क्लिक केलं, नंतर येते CPC, कॉस्ट पर क्लिक. इम्प्रेशन केलं तर काय होतंय, व्हेअर ऑन रिझल्ट पेज, ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द रिझल्ट पेज, ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द पेज आणि टॉप ऑफ द पेज, एनीवेअर ऑन द पेज. कुठं चालवायचे तुम्हाला ऍड, ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द रिझल्ट पेज म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पर्यंत, आणि ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द पेज तर एकच नंबरला. समजलं, म्हणजे आता इथे सांगतो तुम्हाला. इम्प्रेशन, तुम्हाला तुमची ऍड कुठं रन करायची, 1-2 नंबरला का टॉप ऑफ द पेज म्हणजे 1, 2, 3, 4 नंबर पर्यंत, किंवा ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द पेज म्हणलं नाही, ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द रिझल्ट पेज तर 1 नंबरला. एनीवेअर ऑन द पेज म्हणजे पहिल्या पेजवरती कुठं पण, तर हे ठेवा. इम्प्रेशन मध्ये समजलं. कन्व्हर्जन व्हॅल्यू मध्ये ROS येईल, रिटर्न ऑन ऍड स्पेंड. किती % रिटर्न ऑन ऍड स्पेंड पाहिजे, जर सपोज मला मला काय होतंय, एक लीड येते 500 रुपयाला आणि त्याचा कोर्स आहे 50,000चा, तर ROS किती % झाला, 1000% का 200% का 100%, ते तुम्हाला येतं. किती % रिटर्न पाहिजे तुम्हाला, 300% रिटर्न पाहिजे का 3000%, हे तुम्ही ROS मध्ये ठेवू शकता. मी आता इथं काय करतो, कन्वर्जन ठेवलं तर ROS येतंय. मी आता क्लिक ठेवतो, काय ठेवतो, आणि एका क्लिकला किती पैसे द्यायचे, सेट मॅक्झिमम कॉस्ट पर क्लिक. म्हणजे जर सपोज माझ्या कॉम्पिटिटरने 50 रुपये ठेवलं तर गुगल ऑटोमॅटिकली 51 रुपये करेल. त्यांनी जर 500 रुपये ठेवलं तर 501 रुपये ठेवलं. पण जर मी इथं ह्याला जर क्लिक केलं, तर मी जर सपोज 47 ठेवलं, 42 ठेवलं क्लिकला, तर 42 रुपयाच्या वरती माझी ऍड जाणार आहे. जर एखादी कॉम्पिटिशनच चालू 300 रुपयांनी आणि मी 42 रुपये ठेवले, तर माझी ऍड काय दिसणार, कुठेच नाही दिसणार. माझी ऍड कुठेच नाही दिसणार, तर मला पैसे लागणार का. मग तुम्हाला ही CPC कशी कॅल्क्युलेट करायची, तर टोटल नंबर ऑफ कीवर्ड्स म्हणजे समेशन ऑफ टोटल नंबर ऑफ कीवर्ड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कीवर्ड्स. त्याचा आन्सर येईल, हे इथं तुम्हाला काढायचं आहे. मग मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. आता आपल्या नोट्स काढल्या होत्या त्याच्यामध्ये बिडिंग स्ट्रॅटेजी. आपण बिडिंग स्ट्रॅटेजी पाहतोय. काय आहे, पहिली एक नंबरला कोणती बिडिंग स्ट्रॅटेजी, इम्प्रेशन. याला CPM बोलायचं, CP, कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. जर तुमच्या अकाउंटला म्हणजे जर ऍड दिसती 1000 इम्प्रेशन आले तर तुम्हाला पैसे लागणार. CPM म्हणजे कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. दुसरं काय आहे, CPC, काय, कॉस्ट पर क्लिक. ज्यावेळेस तुम्हाला 100 क्लिक इम्प्रेशन येतात त्यावेळेस 1 क्लिक येण्याची प्रोबॅबिलिटी असते, लक्षात ठेवा. CPC म्हणजे काय, कॉस्ट पर क्लिक. नंतर तिसरं काय आहे,
सी कन्वर्जन. चौथं काय सी बी कन्वर्जन व्हॅल्यू. आणि चौथं काय आहे पाचवं बोला काय सांगितलं होतं मी. हे ऍब्सोल्युटली टॉप ऑफ द पेज ते झालं एक नंबरला सीपीएम म्हणजे इम्प्रेशन मध्ये. ROAS रिटर्न ऑन ऍड स्पेंड. आणि 6 नंबरला कोणते असते मॅन्युअल. आपण मॅन्युअल कॅल्क्युलेशन करून टाकू शकतो. 6 टोटल बिल्डिंग स्ट्रॅटेजी असतात. कोणाला काय प्रॉब्लेम आता तर हे लक्षात ठेवा. आता जेवढे शिकवले त्याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम. आता इथं मला काय ठेवायचं स्टार्टिंगला मला पैसेच नाही ठेवायचे कारण मी तुम्हाला शिकवलंच नाही तर किती ठेवणार हे समजणार का तुम्हाला. मी आता एवढे कीवर्ड काढले तर ह्या कीवर्डचं आता आपल्याला सीपीसी काढायचे. इथं सीपीसी किती ठेवणार आहे मी तर काय करायचं तुम्हाला एवढे जे कीवर्ड काढले तर डेटा अनालिटिक कोर्सेससाठी किती रुपये होते 72 प्लस करायचं. डेटाबेस कोर्ससाठी किती होते 125 रुपये 124 रुपये. नंतर किती होते ह्याचे डेटा सायन्स कोर्सेस 139 रुपीज प्लस किती होते सगळ्या कीवर्डचं मी काय करतोय प्राइस करतोय एकत्र. आणि हे एकत्र करून त्याला हे किती कीवर्ड आहे तर 15 कीवर्ड. हे 1 2 3 4 5 6 7 मी आता 7च कीवर्डचं घेतो. 7च कीवर्ड जर मी गुगल ऍड मध्ये टाकले मला सीपीसी कॅल्क्युलेट करायचं डिवायडेड बाय 7 जर मी केलं डिवायडेड बाय किती केलं 7 केलं तर ह्याचं आन्सर जे येत आहे इज इक्वल टू द जे आन्सर येत आहे त्याची झाली सीपीसी कॉस्ट पर क्लिक. मग आता तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये करून बघा 72 124 139 122 11 आणि मग आपण कीवर्ड रिसर्च कशासाठी शिकलो सीपीसी कॅल्क्युलेट करण्यासाठी. आपण कीवर्ड रिसर्च कशासाठी केलं कोणता कीवर्ड सगळ्यात जास्त सर्च करतो तर इथं तुम्हाला सीपीसी जर डायरेक्ट मॅन्युअली टाकायचं किती आले 103 रुपये 103 रुपये आले पण मी 105 रुपये ठेवू शकतो जास्त ठेवायचे 103 सर रुपये परत एकदा सांगू? तुम्हाला ऍव्हरेज काढता येतं का. माझी जर डेटा सायन्सची फीज 30,000 रुपये आणि डिजिटल मार्केटिंगची फीज 25,000 रुपये जर माझ्याकडं सपोज काही लोकांची 25,000 फीज आहे काही लोकांची 30,000 रुपये फीज आहे तर मग जर आपल्याकडे 10 लोकांनी जर काय केलं ऍडमिशन घेतलं तर ऍव्हरेज किती येईल ते काढायचं. जर सपोज 1 रुपया 10 रुपये 15 रुपये 25 रुपये 100 रुपये आणि हे किती लोक आहेत 5 लोक आहेत मग ऍव्हरेज किती अमाऊंट आहे त्याला डिवायडेड बाय 5 लोकांनी करायचं जेवढे येईल ते झालं सीपीसी. कोणाला काय बोलायचंय का ठीक आहे आजचे दिवस एवढं उद्या आपण या उद्या बाकीचं बोलत नको जाऊ मध्ये मला ऐकूच नाही. थँक्यू काय बोलले